तर असा एक सण जो हर आदिवासी गावात केला जाते, झेंडा पेन. तर चला सांगतो पुरी स्टोरी. तर सकाळीच रनिंग कम्प्लीट करून आल्यावर खाल्लं दही खाऊन गेलं शाळेकडे. तर तेवढ्यात दिसले लेकरं क्रिकेट केलं. तर सकाळी टाइमपास करत त्यांच्या सोबत होतो क्रिकेट केलं. अर्धा तास तर लेकरा सांग मस्त टाइमपास केलं, पण अजून पुरा दिवस तर बाकीच होतं. सरळ आलो घराकडे. घरी येऊन आधी केलं जेवण करून आराम करावं म्हटलं की तेवढ्यातच लागली झोप. तर 2 ते 3 घंटे झोपूनच होतो. मग गेलं बाहेर गेल्यावर लक्षात आलं की पूजा पण होती. तर तेवढ्यातच बाहेर गेलोच होतो, पूजा चालूच होती. तर मग सरळ गेलो तिकडेच. पूजा तर अर्धी कंप्लीट झाली होती, पण अर्ध होतं. चला सांगतो स्टोरी. तर झेंडा पेन हे हर आदिवासी गावात केला जातो, जे की आई मायच्या नावाने एक झेंडा चढवला जाते आणि एक बोकड्या भाव देत असते. तर ह्या दिवशी सर्व गावातली लोक जमा असते आणि पूजा केला जातो. आणि सोबतच आपला बिरसा मुंडाचा पण झेंडा होता, त्यासोबतच ते पण चढवले. नंतर गेलते शाळेमध्ये. थोडं थांबलोच की एका मुलीनं बोर आणून दिलं. तर मग तेच खात आलो घराकडे. तर मधातूनच गेलतो मग रक्ती बनवायली. मी आणि हे छोटू बसले रक्ती बनवत, कारण का छोटूला घास होतं रक्ती. तर मग आधी शिजवलं आणि घरात नेऊन लपून मस्त खाल्ले 3 जणांना. तर नेलं तर दोघांसाठीच, ते आपला मित्र मधातच टपकला. मग जाऊ दे, तेले पण खाऊ दे म्हणलं. तेवढाच खाऊन सरळ आलो घराकडे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो पण करून घ्या.